नमस्कार. आज आपण भारतीय लोकशाहीतल्या एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला ताकद दिली. हो, आपण बोलतोय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 बद्दल. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या कायद्याची एक ओळख करून घेऊ. मग आपण थेट या कायद्याच्या हृदयावर म्हणजे कलम 3 वर फोकस करणार आहोत. या कलमाचा नेमका अर्थ काय आहे आणि त्यामुळे नागरिकांना नक्की कोणती शक्ती मिळते हे समजून घेऊ. आणि हो, शेवटी पुढच्या भागात काय असणार आहे याची छोटीशी झलकही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. बघा, या कायद्याने ना सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातलं नातंच पूर्णपणे बदलून टाकलं. जिथे आधी सगळा कारभार गुप्ततेच्या पडद्याआड चालायचा, तिथे आता पारदर्शकतेचा एक नवा पायाच रचला गेला आहे. 2005 मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा त्याचा उद्देश फक्त भ्रष्टाचार रोखणं एवढाच मर्यादित नव्हता. नाही, तर माहितीच्या आधारे नागरिकांना अधिक जागरूक आणि सक्षम बनवणं हा त्याचा खरा उद्देश होता. कारण शेवटी जागरूक नागरिक हीच तर खऱ्या लोकशाहीची ताकद असते, नाही का? आता आपण येऊया या कायद्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण या संपूर्ण कायद्याचा आत्मा, त्याची सगळी ताकद फक्त आणि फक्त एका लहानशा वाक्यात सामावलेली आहे. आणि ते वाक्य म्हणजेच कलम 3. हे कलम इतकं मूलभूत आहे की त्याला आपण संपूर्ण कायद्याचा आधारस्तंभ म्हणू शकतो. चला, आता आपण थेट मूळ कायद्याच्या दस्तऐवजामध्ये हे कलम कसं लिहिलं ते पाहूया आणि त्याची ताकद समजून घेऊया. तर असं काय आहे या एका वाक्यात की ज्यात एवढी मोठी ताकद दडलेली आहे? चला, या कलमाचा शब्द न शब्द आता आपण नीट समजून घेऊया. या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. बस एवढंच आहे कलम 3. यात एकही अवघड किंवा किचकट शब्द नाहीये. अगदी साधं, सोपं आणि सरळ वाक्य, पण याची ताकद प्रचंड आहे. यातले सगळ्यात महत्त्वाचे शब्द कोणते असतील? तर ते आहेत सर्व नागरिक. याचा अर्थ काय? तर हा अधिकार काही ठराविक लोकांसाठी नाहीये. शिक्षण, जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती काहीही असो, प्रत्येक भारतीय नागरिकाला हा हक्क समानपणे मिळतो. कोणताही भेदभाव नाही. हे कलम हेच स्पष्ट करतं की माहिती मिळवणं ही काही सरकारची आपल्यावरची मेहरबानी नाहीये, तर तो आपला मूलभूत हक्क आहे. म्हणजे सरकार माहिती द्यायला बांधील आहे आणि आपण ती मागायला हक्कदार आहोत. आता आपण वाक्याच्या सुरुवातीच्या भागाकडे येऊया. या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हा अधिकार अमर्याद नाही. म्हणजे काही अपवाद आहेत. देशाची सुरक्षा किंवा इतर काही संवेदनशील माहिती या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवली आहे. पण त्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत. ठीक आहे, म्हणजे हे कलम काय आहे ते तर कळलं, पण प्रश्न हा आहे की या एका वाक्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात खरंच काय फरक पडतो? ही कागदावरची ताकद प्रत्यक्षात कशी उतरते? हे बघा, हे फक्त एक कलम नाहीये, तर हा एका खूप मोठ्या बदलाचा पाया आहे. या एका कलमामुळे सरकारी कामकाजाची संपूर्ण संस्कृतीच गुप्ततेकडून पारदर्शकतेकडे वळली आहे. याचाच अर्थ सरकारी अधिकारी आता त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहेत. विचार करा, ही एकच तरतूद प्रत्येक नागरिकाच्या हातात एक कायदेशीर हत्यार देते. याच्या जोरावर कोणीही, अगदी कोणीही आपल्या गावातल्या रस्त्याच्या कामापासून ते थेट राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या योजनांपर्यंत कशाबद्दलही सरकारला प्रश्न विचारू शकतं आणि त्यांची जबाबदारी निश्चित करू शकतं. तर कलम 3 हा या कायद्याचा आत्मा आहे, हे तर आपल्या लक्षात आलंय. पण या अधिकाराचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच आमच्या पुढच्या विश्लेषणामध्ये आपण याच्या एकदम व्यावहारिक बाजू पाहणार आहोत. म्हणजे अर्ज कसा करायचा, कोणती माहिती मागवता येत नाही, माहिती अधिकारी कोण असतात आणि वेळेत माहिती नाही मिळाली तर काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. तर आज आपण माहिती अधिकार कायद्याचा पाया म्हणजेच कलम 3 समजून घेतलं. हा तो मूळ स्रोत आहे जिथून सामान्य नागरिकाला खरी शक्ती मिळते. आणि जाता जाता एक विचार करूया, जेव्हा सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार मिळतो तेव्हा व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी कोणाची असते? या अधिकाराचा वापर करून आपण आपली लोकशाही आणखी मजबूत कशी करू शकतो? विचार नक्की करा.